ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे. अगदी फार नाही, पण मोबाईल, सोशल मीडिया वगैरे आपल्याकडे यायच्या आधी. मुख्य शहरापासून काहीसं लांब एक अंध मुलांसाठीचं वसतिगृह आणि तिथंच त्यांची शाळा. त्यांचं वेगळेपण असं होतं की सगळे शिक्षक सुद्धा अंध होते. तशी अटच होती त्या संस्थेची. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातलं अंतर कमी राहावं, विद्यार्थ्यांना अधिक आपलेपणा वाटावा, विद्यार्थ्यांच्या अडचणी शिक्षकांना नीट समजून घेता याव्यात आणि त्याचसोबत अंध शिक्षकांनाही रोजगार मिळावा, हा त्या संस्थेच्या विश्वस्तांचा त्यामागचा हेतू. ज्यांची राहायची व्यवस्था नाही असे काही शिक्षक त्या वसतिगृहातच राहायचे. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांच्या मर्यादा लक्षात घेत त्यांना चित्रकला, हस्तकला, योगासनं, संगीत वगैरे शिकवण्यासाठी सुद्धा आठवड्यातून 1-2 तास एका वेळापत्रकात होत्या. पण अडचण अशी होती, एकतर जाण्या येण्याच्या दृष्टीने शाळा लांब, मासिक वेतनही फार नाही आणि संस्थेच्या या अटींमुळे अशा विषयांसाठी शिक्षक मिळणं अवघड जात होतं. पण बऱ्याच वर्षानंतर अखेर खूप शोधानंतर हस्तकला चित्रकलेसाठी तो आणि संगीत शिकवायला ती यांची नियुक्ती झाली. वेळापत्रकानुसार दर शनिवारी दुपारी 1 तास त्याचा, मग 15 मिनिटांची सुट्टी आणि मग पुढे 1 तास तिचा असायचा. असं 1-2 महिने सुरू होतं. पण मधल्या सुट्टीमुळे त्याची आणि तिची कधीच भेट झाली नाही. अशाच एका शनिवारी तो मन लावून मुलांना नवनवीन गोष्टी शिकवत होता, अगदी हसत खेळत. मुलंही छान आनंद घेत होती. या सगळ्यात त्यांच्या तासाचा वेळ संपून गेला हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. संगीताच्या तासासाठी ती मात्र बाहेर येऊन उभी होती. त्यांचं शिकवणं ऐकत मुलांसारखंच ती सुद्धा मंत्रमुग्ध झाली त्याच्या बोलण्यात. अचानक बराच वेळ उलटून गेल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिने तिच्या काठीने दारावर टकटक केलं आणि म्हणाली, "सर, मी ऐ कम इन?" "कोण?" सरांनी आवाजाच्या दिशेने चेहरा फिरवत विचारलं. "मी संगीत शिक्षिका. पुढचा पिरियड आहे माझा." आता त्यांनीही हातावरचं घड्याळ चाचपलं आणि त्याला थोडं उशाळ्यासारखंच झालं. "ओ सॉरी मॅडम, शिकवण्याच्या नादात लक्षातच आलं नाही. मुलं सुद्धा एन्जॉय करत होती आणि त्याच नादात थोडा उशीर झाला. आय एम सॉरी." "अहो सर, त्यात काही इतकं काहीच हरकत नाही." "ठीक आहे, मग पुढच्या वेळेस जास्त तुम्ही शिकवा. ओके?" "चालेल. आणि हो, छान शिकवता तुम्ही. मी ऐकत होती बाहेरून. थँक्यू सो मच. चला येतो." असं म्हणून आपली पिशवी आणि काठी सावरत तो बाहेर पडला आणि मुलांना 5 मिनिटांचा ब्रेक देऊन ती सुद्धा गाणं शिकवायला लागली. आज मात्र जायच्या आधी तो वर्गाबाहेर थोडा घुटमळला, अगदी आपसूक. पुढचा आठवडाभरही दोघांनी आपल्या इतर व्यापात असले तरी तिच्या कानात त्याचं मनमिळाऊपणे शिकवणं आणि त्याच्या कानात तिचा मधुर आवाज घुमत होता. त्याला ती आणि तिला तो कसे वाटलो असू याचा विचार करू लागले. दोघांच्याही मनश्चक्षूवर एक प्रतिमा तयार झालेली एकमेकांची, अगदी लव्ह ॲट फर्स्ट साईट. पण दृष्टी वाचून कळले सारे दृष्टीच्याही पलीकडले. आता दोघंही पुढच्या शनिवारची वाट बघू लागले आणि अखेर शनिवार उजाडला. तिला भेटता यावं म्हणून त्यांनी पिरियड संपवायला जाणून बुजून उशीर केला. तो वेळेत गेला तर भेट कशी होणार म्हणून तीही थोडी लवकर आली. पूर्वी आपला तास झाल्यावर लगेचच निघायचा तो, पण आता उगाच काहीतरी काम काढून वेळ दवडू लागला होता तिची वाट बघत. त्याचं असं उशिरा निघणं आणि तिचं लवकर येणं आता वारंवार होऊ लागलं.
कधी एकमेकांच्या तासाची आदलाबदली, कधी मुलांची परीक्षा किंवा कधी अजून काही निमित्त. शक्य असेल तेव्हा एकमेकांशी बोलण्याची संधी कोणीच सोडत नव्हतं, तोही आणि तीही. दोघांच्या पिरियडमध्ये मुलांसाठी असलेली 15 मिनिटांचा ब्रेक म्हणजे या नवप्रेमींसाठी बोनस होता. गप्पांच्या ओघात एकमेकांची आवडीनिवडी, स्वभाव समजू लागला. वडापाव, पुरणपोळीपासून ते अगदी आवडता हिरो, लेखक, गाणी, सिनेमा, ठिकाण, वाद्य आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आवडी जुळत देखील होत्या. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे दोघांनाही एकमेकांचा सहवास आवडत होता. आता ती कधीतरी छानसं फूल मळून येऊ लागली, तर तो कधी सुगंधी अत्तर लावू, कधी ती घरी केलेला पदार्थ त्याच्यासाठी आणायची, तर तो कधी तिच्यासाठी आवडीच्या गाण्याची कॅसेट. हळूहळू त्यांचं प्रेम बहरत गेला. एकमेकांना आपण आवडतोय हे दोघांनाही कळून चुकलं होतं. दोघांच्याही मनात प्रपोज करण्याचे विचार होते, पण तशी गरजच भासत नव्हती, इतके ते एकमेकात गुंतले होते. अशाच एका निवांत क्षणी त्यांनी अलगद तिचा हात धरला आणि तो स्पर्शच दोघांच्याही मनातल्या भावनांना वाट करून देणारा ठरला. जणू दोघांनाही एकमेकांना एकाच वेळेस लग्नासाठी विचारावं आणि एकमेकांचं होकार सुद्धा एकाच वेळेस मिळावा, असं काहीसं. त्या अबोल स्पर्शाने ही किमया केली होती. एकमेकांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहणं शक्य नसूनही दोघांनी पुढील आयुष्याचा प्रवास एकत्र करण्यासाठी दिलेली ही मूकसंमती होती. लग्न करायचं तर त्याचं ठरलं होतं, पण सहज गंमत म्हणून त्यांनी एक दिवस मस्तशा रेस्टॉरंटमध्ये डेटवर जायचं ठरवलं. अगदी 4 चौघांसारखं, ना काठी न गॉगल घेता. दुपारी कमी गर्दीच्या वेळेस दोघं ठरल्याप्रमाणे डेटवर गेले. गप्पा मारत मारत दोघात मिळून एकच डोसा खात व्हॅलेंटाईन डे साजरा करत होते. त्यांच्या बाजूच्या टेबलवर बसलेला लहान मुलगा सारखा आजूबाजूला पळत होता आणि पळता पळता तो गरम कॉफी घेऊन जाणाऱ्या समोरच्या वेटरला जोरात धडकणार. इतक्यात ते दृश्य बघून त्या लहानग्याला त्यांनी पटकन पकडलं आणि बाजूला केलं. मुलाच्या परिवाराने त्याचे आभार मानले आणि तो पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला. पण तो व्यवस्थित पाहू शकतो हे सत्य एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं. यावर ती काही बोलायच्या आतच तो सांगू लागला, हे बघ, मला माफ कर. हे वास्तव मी तुझ्यापासून लपवून ठेवलं. खरं तर मला लहानपणी दृष्टीदोष होता, पण बऱ्याच वर्षापासून वेगवेगळे ट्रीटमेंट्स घेऊन तो बराही झाला आणि आज मी व्यवस्थित बघू शकतो. ही नोकरी स्वीकारली तेव्हा संस्थेच्या मंडळींनी त्याचा अंधशिक्षक नेमण्याचा नियम सांगितला, पण तेव्हा हेही सांगितलं की या विषयाला तसे शिक्षक मिळत नसल्याने तुम्हाला अपॉइंट करतोय, पण तुम्हाला शाळेत असताना पूर्ण वेळ अंध असल्याचं भासवावं लागेल. पहिल्यांदा थोडं चुकीचं वाटलं, पण मग विचार केला की आपण हे विश्वस्तांच्या सांगण्यावरून करतोय, त्यांना खरं काय याची कल्पना आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी कोणाला फसवतोय असं काहीच अजिबात नाही. मुळात मी काही हे पैशासाठी करत नाही. एरवी माझे क्लासेस व्यवस्थित सुरू आहेत, पण हे अंध असल्याचं नाटक करून त्या मुलांना आपण आनंद देऊ शकलो तर त्यात काय वाईट आहे ना. आणि त्यामागचा हेतूही चांगलाच आहे, नाही का? बरं, आठवड्यातून एकदाच यायचं ठरलं होतं आणि माझ्या लहानपणीचा अनुभव होताच, म्हणून मीही हो म्हणालो. आणि तिथंच मला तू भेटलीस आणि माझ्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. जीव जडला तुझ्यावर. एकदा वाटलं की तुला आधी सगळं खरं खरं सांगून टाकावं, पण भीती वाटली की मी बघू शकतो हे कळल्यावर तुझं माझ्यावर प्रेम असूनही तू नाही म्हणशील, माझ्या भल्याचा विचार करून. पण हे बघ, मी तुला मनापासून सांगतो, तू अंध आहेस की डोळस हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. इथून पुढच्या प्रवासात मी तुला स्वतःशिवाय हीच कल्पना मुळात करू शकत नाही. मला माहिती आहे की हे सत्य मी फार काळ नाही लपवून ठेवू शकत आणि शक्यच नाही आहे ते, पण किमान तुझ्या होकारापर्यंत तरी ते मला कळून द्यायचं नव्हतं मला तुला, कारण मला तुला गमवायचं नव्हतं. माझी दृष्टी मी तुला देईन, माझ्या डोळ्यांनी तुला सगळं जग दाखवेन, पण प्लीज मला सोडून जाऊ नकोस. प्लीज, मला कायमसाठी तुझी साथ हवी आहे.
हे सगळं तो अगदी गहिवरून बोलत होता. ते ऐकून आणि त्यांनी आपल्यासाठी केलेलं त्याग बघून तिचे डोळे भरून आले नसते तर नवलच. भरल्या डोळ्यांनी तिने त्याचा हात धरला. 1 मिनिट शांतता. आणि रडता रडता शेवटी ती एकदम खुदकन हसली. काय ग, काय झालं? अरे इतकी कशी मी वेदणी म्हणून हसवाल? म्हणजे अरे म्हणजे मला जेव्हा संस्थेच्या मंडळांनी संगीत शिक्षक म्हणून नेमलं तेव्हा आपल्यासारखेच अजून कोणी शिक्षक असू शकतील का अशी शंका कशी नाही आली माझ्या मनात. याचीच गंमत वाटते. अरे म्हणजे म्हणजे तू सुद्धा? तो आश्चर्याने ओरडलाच. येस, मी सुद्धा. त्याचं झालं असं की माझी चुलत बहीण अंध आहे आणि तिच्याबरोबर मी लहानपणी खूप वर्ष राहिले होते. आणि मागे मी तुला म्हणाले होते ना की मी शहरातल्या 2-3 अंध मुलांच्या शाळेत संगीत शिकवते. त्या दोन्ही गोष्टींमुळे मला आठवड्यातून 1 दिवस हे करणं सोपं झालं. त्या मुलांना शिकवताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप समाधान देऊन जातो रे मनाला. आणि मलाही हेच वाटलं की मी डोळस आहे म्हणून तू मला नाही म्हणशील, पण मी विदाऊट यू हे मी सुद्धा स्वप्नात मी विचार करू शकत. एकीकडे हा संवाद सुरू होता आणि दुसरीकडे हातातले हात त्यांच्या नात्यांप्रमाणे अधिकच घट्ट होत होते. नुसत्या आवडीनिवडी एकसारख्या नाहीत तर त्याग आणि समर्पणाची भावना सुद्धा दोघांच्याही मनात तितकीच उत्कट, एकसारखीच. कदाचित कदाचित याला 36 गुण जमणं म्हणत असावे. स्वतः डोळस असूनही मोठ्या धैर्याने अंध जोडीदार निवडण्याचा निर्णय घेणं, तेही पुढच्या सगळ्या प्रवासाची पूर्ण कल्पना असून. यापेक्षा घट्ट आणि निस्सीम प्रेमाची व्याख्या ती वेगळी काय असावी. त्यानंतर अनेक वर्ष या जोडप्यानी समाजाप्रती आपली दृष्टी तशीच ठेवत त्या शाळेतल्या मुलांना तितक्याच सेवाभावी वृत्तीने शिकवत आपलं सामाजिक भान जपलं. त्याचबरोबर ज्या दिवशी त्यांच्या आयुष्याला, प्रेमकाणीला नवी दृष्टी मिळाली तो व्हॅलेंटाईन डे दरवर्षी त्याच मुलांसोबत साजरा करतात. पण इथं मात्र या जोडप्याची आंधळ्या प्रेमाची गोष्ट अगदी अनपेक्षितपणे वळण घेत डोळेच कशी झाली कळलंच नाही.